पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला आज भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून घेतलाय। पहाटेच्या सुमारास पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। सदरची बातमी पहाटे समजताच संपूर्ण देशभर भारतीय सैन्याचे कौतुक झाले। आपल्या माता भगिनींचे सिंदूर पुसण्याचं दुष्कृत्य दहशतवाद्यांनी केलं होतं। एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त करून आपल्या महिलांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिले। याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे आणि जिलेबी वाटून जल्लोष करण्यात आलाय। त्यावेळी भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर लवकरच पाकमुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। भारताला मदत करणाऱ्या अमेरिका, जपान, इस्रायल, रशिया यांसारख्या सर्व देशांचे आभार मानण्यात आले। त्यावेळी सांगलीमधील माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। यावेळी सौ स्नेहा चौगुले, श्रीमती शीला चौगुले, सौ विद्या साळुंके, सौ विद्या कुंभार, अंजली बोळाज, रंजना राजपुरोहित, कोमल जाधव, ऋग्वेदा पेटारे, ऋतुजा पेटारे, नयना मोहिते आणि माता भगिनी उपस्थित होते। तसेच मोहन शिंदे, संदीप जाधव, रामभाऊ जाधव, आनंदराव चव्हाण, अजिंक्य बोळाज, करण म्हेत्री, राहुल वाणी, मारुती घोटुगडे, नितीन सोनदकर, सुरेंद्र इंगळे, सत्यजित सावंत, राजू जाधव, प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून 3 दिवसांचं बाळ चोरी झाल्याची घटना घडली होती। पोलिसांनी तपास करून बाळ सुखरूपरित्या आईकडे सुपूर्द केले। मात्र या घडलेल्या घटनेप्रकरणी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती। चौकशी समितीने चौकशी अंती रुग्णालयातील 5 जणांना दोषी ठरवले। त्याबाबतचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारे यांच्याकडे देण्यात आलाय। हा अहवाल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि मुंबई येथील आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे। अधिष्ठाता व वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। बाळ चोरी झाल्याच्या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। जादा सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली असून ती मंजूर करण्यात आली आहे। बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येणार आहेत। कोणत्याही बाळाला औषध देण्यासाठी किंवा तपासणीसाठी नेत असताना रुग्णालयातील एक कर्मचारी सोबत देण्यात येणार आहे। तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना पास अनिवार्य करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, डॉक्टर विकास देवकारे, डॉक्टर दीपा फिरके, डॉक्टर रवी रावळ, वंदना शहाणे या 5 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। वरील डॉक्टरांच्या चौकशी समितीने 4 दिवस चौकशी करून रुग्णालयातील 5 जण दोषी असल्याचा अहवाल नमूद केलाय। सदरचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारे यांच्याकडे देण्यात आलाय। अधिष्ठाता आणि वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील नेर्ले येथे असणाऱ्या एका हॉटेलजवळ गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या फलटण येथील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या दोघांकडून 1,24,000 रुपये किमतीचा 4 किलो 155 ग्राम वजनाचा तयार गांजा जप्त केलाय। या प्रकरणी किरण भीमराव घाडगे आणि वीरू शिवाजी मोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास सदर दोघे हे संशयित कासेगाव ते पेठ रस्त्यानजीक असणाऱ्या हॉटेल हर्षनजीक गांजा विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळाने दोघे युवक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली। यावेळी त्यांच्याकडील सॅकमध्ये खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पॅकेटमध्ये गांजा मिळून आला। त्या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचा गांजा हा त्यांचा नातेवाईक युवराज मोरे याच्याकडून विकत घेऊन तो विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली। यानंतर दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी कासेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। मित्रांच्या सोबत चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास घडली होती। याबाबत कोकरूड पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू टीमच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा शोध घेतलाय। आशुतोष अशोक चौगुले असं मृत युवकाचं नाव आहे। आशुतोष हा आपल्या कुटुंबियांसह पलूस तालुक्यातील अंकलखोप परिसरात राहत होता। आशुतोष आणि सहकाऱ्यांनी चांदोली धरणाच्या पायथ्याशी पार्टी केली। दुपारी जेवण करून तो व सोबत आलेले 6 युवक वारणा नदीमध्ये अंघोळीसाठी उतरले। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला। सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला। ग्रामस्थ तसेच कोकरूड आणि शाहूवाडी पोलिसांनी शोध घेतलाय, मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही। आज दुसऱ्या दिवशी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, आशिष सावंत, आसिफ मकानदार, कृष्णा हेगडे आणि आकाश कोलप यांनी शोध मोहीम सुरू केली। अनेक अडथळे येत असतानाही पाण्याच्या तळात जाऊन शोध घेतला असता आशुतोष याचा मृतदेह मिळालाय। सदरचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कोकरूड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय।
जिल्हा बँकेत शासनाकडून जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शासकीय मदतीवर 4,50,00,000चा डल्ला मारला होता। या प्रकरणी बँकेचे 19 कर्मचारी सेवेतून निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे। या कर्मचाऱ्यांकडून अपहारातील 4.5 कोटींपैकी 2,75,00,000 रुपये वसूल करण्यात आलेत। सरकारकडून अवकाळी पाऊस, दुष्काळ, पीक विमा यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळते। ही मदत जिल्हा बँकेत जमा होते। बँक ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करते। जिल्हा बँकेत शासनाकडून अशा प्रकारे प्राप्त झालेल्या शासकीय मदतीत बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची घटना गतवर्षी उघडकीस आली होती। तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, नेलकरंजी, हातनूर, सोन्याळ आदी शाखांमध्ये हा अपहार झाल्याचं स्पष्ट झाले। शासकीय निधीवर डल्ला मारण्याबरोबरच बँकेच्या व्याजाच्या रकमेचाही अपहार झाल्याचं या चौकशी दरम्यान आढळून आलं। बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुमारे 4.5 कोटींचा अपहार झाल्याचं चौकशीत आढळलं होतं। बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी या अपहाराची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली। या अपहारात 19 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं। अपहारातील 2,75,00,000 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। अद्याप ही वसुलीची प्रक्रिया सुरू असून यासाठी सहकारी न्यायालयात संबंधित कर्मचाऱ्याविरोधात दावे दाखल करण्यात आले। महापालिका क्षेत्रात वृक्षांची गणना सुरू झाली आहे। खासगी एजन्सीमार्फत ही गणना सुरू असून 2 महिन्यात 6,09,000 वृक्षांची गणना पूर्ण झाली। यामध्ये 208 झाडांच्या प्रजाती असून 2,445 प्राचीन वृक्ष सापडले। 3 महिन्यात 10 लाख वृक्षांची गणना पूर्ण करण्यात येणार असून वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी लोकसहभागातून व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात वृक्षगणना सुरू आहे। त्यासाठी एका खाजगी कंपनीला काम देण्यात आले। 3 महिन्यात महापालिका क्षेत्रातील सर्व वृक्षांची गणना होणार आहे। वृक्षांची डिजिटल गणना होत असल्यामुळे या सर्व वृक्षांची ऑनलाईन नोंद पाहता येणार आहे। महापालिकेच्या 20 प्रभागात सध्या वृक्षगणना सुरू असून यासाठी खाजगी एजन्सीचे 75 कर्मचारी काम करतात। यामध्ये 10 सेंटीमीटर रुंदी तसेच 10 फूट उंचीचे वृक्ष मोजले जातात। याचबरोबर झाडांची सद्यस्थिती सुद्धा बघितली जाते। झाडांच्या सावलीचा घेर तपासला जातो। 2 महिन्यात 6,09,466 झाडांचा सर्वे पूर्ण झाला असून यामध्ये 208 झाडाच्या प्रजाती आढळल्या असून 2,445 प्राचीन वृक्ष या वृक्षगणनेमध्ये सापडलेत। महापालिका क्षेत्रात पुढील 3 महिने वृक्षगणना सुरू राहणार असून यामध्ये आणखी 4 लाख वृक्षगणना पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिकेचे वृक्ष अधिकारी गिरीश पाठक यांनी सांगितले। संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत। आराखडे तयार करताना संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक तसेच अन्य विभागांशी समन्वय ठेवून तयार करावेत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, पोलीस उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाले, सन 2019 व सन 2021च्या उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन अचूक नियोजन करावं आणि त्यानुसार सज्जता ठेवावी। आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये। मोबाईल सुरू राहतील याची दक्षता घ्यावी। कार्यालयीन दूरध्वनी सुरू ठेवावा। पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीची माहिती वेळोवेळी द्यावी। पूर परिस्थिती निर्माण झाली तर व्यक्तींचं स्थलांतर वेळीच करावं। त्यांना निवारा केंद्र, जेवण, पिण्याचं पाणी आणि आरोग्य आणि अन्य सुविधा, जनावरांसाठी छावणी, पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करावी। व्यक्तींचे, जनावरांचे स्थलांतर करताना ते सुरक्षित ठिकाणी होईल याची दक्षता घ्यावी। शासकीय कार्यालयातील दप्तर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी यांसह अनेक सूचना करण्यात आल्या। कोरोना कालावधीत शालेय पोषण आहाराची रक्कम संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याच्या प्रकाराची दखल जिल्हा परिषदेने घेतली आहे। 5 वर्षांपासून पोषण आहाराची रक्कम न देणाऱ्या शाळांनी तात्काळ रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिलेत। अपहार आढळल्यास मुख्याध्यापक आणि लिपिकावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय। कोरोना कालावधीतील शालेय पोषण आहाराच्या रकमेचा अपहार झाल्याबाबतची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली होती। या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी गायकवाड यांनी पोषण आहाराची रक्कम देण्याबाबतचे लेखी आदेश काढले। कोरोना काळात शासनाकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराऐवजी थेट
आर्थिक लाभ देण्याच्या हेतूने 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 215 रुपये व 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 315 रुपये अशा पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खाती भरण्यासाठी अनुदान रक्कम शाळांच्याकडे वर्ग करण्यात आली होती। अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी जादा काम करावयास लागतं। या कारणास्तव सदरची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या खात्यावर अद्याप वर्ग केली नाही। ज्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही अशा संबंधित शाळांनी पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावी असे आदेश शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी काढलेत। सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 15 व 16 मध्ये असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मद्रासी कॉलनीतील घरांची पाहणी माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली। या घरांची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली आहे, पण ठेकेदाराकडून कामात हलगर्जीपणा सुरू आहे। हे काम तातडीने पूर्ण करावं अशी मागणी माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली आहे। महापालिकेतील चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी येथील मद्रासी कॉलनीमध्ये गेल्या 70 वर्षांपासून राहत आहेत। या ठिकाणी 24 जुनी घरे अस्तित्वात आहेत, मात्र महापालिकेने या घरांची दुरुस्ती किंवा डागडुजी केली नव्हती। मागील वर्षी येथील घरांची उंची वाढवण्यासाठी आणि पत्रे घालण्यासाठी निविदा काढण्यात आली होती। या निविदेमध्ये काम गेले 1.5 महिने चालू आहे, मात्र येथील लोक महापालिकेच्या शाळेत, सांस्कृतिक भवन तसेच बाहेर भाड्याने घरे घेऊन राहतात। प्रत्येक घराला 2 खोल्या आहेत। या कामाच्या डागडुजी करता जे अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यात पूर्ण डागडुजीचं अंदाजपत्रक न करता अर्धवट करण्यात आले, त्यामुळे येथील राहणाऱ्या कुटुंबांना उर्वरित खर्च द्यावा लागतोय। अशा परिस्थितीत कंत्राटदाराने अत्यंत संथगतीने काम चालू ठेवले। 24 घरांचं बांधकाम होत असताना फक्त 2 कामगारावर काम चालू आहे। अशा परिस्थितीत 1-1.5 महिन्यात जर पावसाला सुरुवात झाली तर कुटुंबाचं खूपच हाल होणार आहे। तरी तातडीने हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे। तेथील कुटुंब हैराण झाले। महापालिकेने तातडीने हे काम पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली आहे।